श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी मस्तानीसाठी बांधलेला तलाव म्हणजे मस्तानी तलाव दिसतोय. इथून भुयार आहे हे या इथं दिसतंय का, इथून जे दिसतंय ना ते तिथून बाजीराव त्या मस्तानीला बघायचे आंघोळ केल्यानंतर. गुड मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज आपला ब्लॉग एकदम खास होणार आहे आणि स्पेशल होणार आहे, कारण आज आम्ही चालू आहे एका ठिकाणी. तुम्हाला कळेलच, तिथे एक जणांची अॅनिव्हर्सरी आहे, तर त्या तिकडे जायचंय नाही का. ते व्हिडिओ वगैरे बघतात म्हणजे काय सगळ्या बघतात असं काय नाही, तर तिकडे जायचंय. त्यांचे स्वप्नाले रिलेटिव्ह म्हणजे आमच्यातून झाले म्हणा, तर आवरून वगैरे सगळं झाले नाही का. आता जवळजवळ 12 वाजत आले. शंभू दिव्या खाली वाट बघत बसले. आणि आज काय झालं, काल आपली गाडी शोरूमला टाकली होती सर्व्हिसिंगला, त्यामुळे आपल्याला PMT वगैरे काहीतरी जावं लागलं. सासवड वगैरे तिकडे लांब जायचंय. तर आता बघू आपण, 12 वाजत आलेत आणि रिटर्न पण यायचंय. आज कसं कसं होतंय नाही का, तयारी तर सगळे झाले, रेडी आहे सगळे नाही का आमचं काय. तर आता बघू, तर आपण आता निघूयात. कसा प्रवास होतोय बघू आपला. मेट्रोने जमलं तर मेट्रोने जायचंय आणि PMT ने तर PMT ला. तर चला मग आपल्या प्रवासाला सुरुवात करू. PMTच्या स्टॉपला येऊन थांबलोय बघा इकडे नाही का. थांबा, आली PMT ने जायचं. आपले टू व्हीलर तर नाहीये नाही का शोरूमला दिली. आता इथे आले काय पण आपण जाऊया. तळेगाव आहे, तळेगाव. निगडीला जायचं आपल्याला, निगडीची नाहीये. अरे शोभा, हा आली कुठं. आता अजून एक आली मागून, आता ती बघू कोणते नाही का. आम्ही बसलोय PMT मध्ये नाही का. इकडे हे बसले, पुढे बसले नाही का, आणि आम्ही इकडे बसलोय. तर पहिला पास वर्ल्ड रोडचा 50 रुपयाला होता, वन वेचा सिंगल 70 रुपयाला झालाय. त्यामुळे तिकीट काढले आणि आता आपण मेट्रोने जाणार. निगडीमधून दुसरी PMT बदल होती आणि आता हडपसर पर्यंत तिकीट काढले. पुणे स्टेशन पर्यंत आलोय. पुणे स्टेशन, पुणे स्टेशन. आता अजून एक 15-20 मिनिटांमध्ये पोहोचस. साधारणतः 1 तास लागतो निगडीपासून हडपसर पर्यंत. बघू बघा आपण हडपसर. तर हडपसरला पोहोचलो होतो. हडपसरला पोहोचल्यानंतर लगेच गाडी लागली बघा जेजुरी, म्हणजे सापड मार्गे जेजुरी. आपल्याला वडकीला थांबायचं. इकडे बसले आमचे देवणी. दिवडे हो, दिवडे चिल्ले आमचे. लवकर बसले पण 1-1.5 तास झाला नाही का. एस वगैरे झाले, कारण ते एसी मध्ये आलो होतो, एसी गाडीमध्ये. ते काय सवय नसल्यामुळे आपण थांबणार आहे वडकी. फायनली 1.5 तासाचा प्रवास केलाय नाही का, फक्त कुठून हडपसर पासून ह्या स्टॉप पर्यंत. सगळे डोंगर बिंगर आहेत तिथं, हिरवळ बिरवळ नाही का. असे रोडचं काम चालू आहे त्याच्यामुळे एवढं म्हणजे ट्रॅफिक आहे ना की बस. हा, इकडे काहीच गर्दी नाही, तिथं मध्ये गर्दी. आम्ही इथून कुठे यायचं बघायचं, थांब नाही करत. इकडे जायचं का इकडे जायचं, कुठं जायचं. इकडे एक रोड आहे, इकडे एक रोड आहे. घ्यायला लागलेच घ्यायला. आता बघू थांबा. तर घरी आलो तो, घरी आल्यानंतर चहा पाणी केलाय आणि आम्ही आला आता मस्तानी तलावला. आम्ही पहिल्यांदा आलोय आणि नंतर बाकी जे येतील आता मागून नाही का. गाडी एकच आहे त्यामुळे काही एकदम आलं नाही येतात ना. मी आणि शंभू आले. तलाव मला माहित नव्हता, तर नाही का पेशव्यांच्या काळातला खूप जुना तलाव आहे. तर ते आपण आतमध्ये जाऊया आणि ते येत आहेत तोपर्यंत आपण इथं थांबू जरा. तर आम्ही आत आलोय बघा. आणि हा जो एरिया आहे तो मस्तानी तलाव आहे. बाजीरावांनी नाही का पेशवे कोणत्या त्यावेळेस बांधला होता. तर तलाव मोठा आहे, आतमध्ये बघतोय. हा, पार्किंग बिर्किंग बारे मस्त. पुरंदरची बाउंड्री पलीकडे आहे, म्हणजे डोंगराच्या पलीकडे आहे. हे पाबळमध्ये वगैरे जातात, ज्या ChatGPT वगैरे काही नाही करत, काही जावत ते नाही का. बघू आज मंदिर वगैरे दिसते आतमध्ये आणि तलाव आहे मोठा. तिकडं पार्किंग पण करू शकता तुम्ही, पार्किंग वगैरे भारी आहे इकडे नाही का. आणि फोटोशूट करायचं आता. फोटोशूट करायचं मला माहिती असतं इथे इथे असं फिरायला, तर मग मी छान मस्त वाटतं. एरिया बिरिया एकदम फ्रेश आहे. घरापासून त्यांच्या जवळ आहे. अरे बघ किती लांब दिसतो, किती मोठा आहे तलाव. तिथपर्यंत पण जाता. खतरनाक एरिया. आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी, रविवार संडे. हो, वर काम वगैरे चालू आहे सगळे नाही का. हे बघा
कधी घाट बीट आहे का? घाटच आहे वाटतं तो. हा तरी म्हणलं असं कसं काय. बरोबर आहे. त्या तिथे थांबतात बाबा फोटो काढायला. वर दिसतंय घाटात. बघा इथं इकडे काम चालू आहे. हे बघा किती मोठा तलाव आहे. मस्तानी तलाव. काय काय करतात हा माणसं बायकासाठी? आंघोळीला एवढा मोठा तलाव गेलता बघ. मस्तानी तलाव. खूप मास लय तू मास का? काढून नसेल देत ना तो लाल मासा. लाल मासा तोंडात लाल गाडी नाही फिरवलं चांगला असत. कुसले असतात मासे. आकाड पार खोल आहे ही. इथं पण नाही पायऱ्या असतील हो इथपर्यंत मला वाटतंय खाली. पायऱ्यात की खाली. उतरायला. तर हे ते कोणतं आहे मंदिर आहे बघा इथे छान मोठं. मस्तानेश्वर मंदिर. खूप जुनं आहे नाही का? म्हणजे त्या काळाचं कधीच असेल 300-350 वर्षापूर्वीच नाही का? काय उंदीर मामाने असं मोदक घेऊन खूप भारी. इथं आल्यानंतर ना म्हणजे एक भुयार वाटतं गुप्त की ज्यावेळेस मस्तानी साहेब कोण होतं आंघोळ केल्यानंतर ते बाजीराव इथून बघत होते वाटतं नाही का? त्यावेळेस ते आहे. खाली मंदिर पण छान आहे का? हा. आणि मंदिर पण असं कशाचं आहे काय माहित. कशाच मंदिर आहे हो? शिव मंदिर. शिव मंदिर आहे पण मंदिर ह्याच्यासारखं आहे नाही का? मस्जिदी सारखं आहे. मंदिर मस्त आहे पण समोरून दिसताना असं मस्जिदी सारखं दिसतंय नाही का? रायगडावर पण तशाच पद्धतीचं आहे असं रायरेश्वराचं तसं प्रकारचं थोडक्यात आहे. आणि इथं मेन म्हणजे नाही का भुयार आहे वाटतं. आपण भुयार बघूयात. हा आलो बघू भुयार. पकडा एका साईडला आधी. बघू कुठं आहे भुयार. इथून बघायचं ह्याला पकडा आधी पाय स्लिप होतं. हा लय मोठं भुयार आहे की. मग इथून बघायचं ते इकडून असं दाखवणार. इकडून कसं दाखवायचं? श्रेय थांब थांब थांब. किती ह्याला धरा ना ह्या लोखंडाला. हा आता दिसतंय ओके बघा इथून भुयार आहे. हे या इथं दिसतंय का? इथून जे दिसतंय ना ते तिथून बाजीराव त्या मस्तानीला बघायचे आंघोळ केल्यानंतर असं म्हणतात. हे भुयार खूप मोठं आहे. आणि त्याच्यानंतर इकडं हे दिसतंय ते शिव मंदिर आहे बघा. मस्त आहे. तर आपण आता गुप्त म्हणजे ते हे काय ना गुफा नाही का? नंतर गुप्त गुफा वगैरे काय होतं ते बघितले. त्याच्यानंतर हे दिसणारी प्रतिकृती म्हणजे रायरेश्वराचं जे मंदिर आहे रायगडावरती त्या पद्धतीने आहे. म्हणजे बाहेरून मस्जिदी सारखं दिसतंय पण ते आहे ते शिव मंदिर आहे. तर चला आपण आता पलीकडे जाऊ. तर मगाचीपासून आम्ही एकटं फिरत होतो आम्हाला काय माहित नव्हतं. आता आमचे गाईड आलेत मामा सर. आता यांच्यापासून म्हणजे आता हे माहिती सांगतील. हा सांगा आता. हा सांगा. हा या इकडे चला. कॅमेरा मागे जाय चला. हा सांगा. दिसतंय बघा. हा कपडे बदलायचे. एकटं फिरत होतो आम्हाला काय माहित नव्हतं. आता आमचे गाईड आलेत मामा सर. आता यांच्यापासून म्हणजे आता हे माहिती सांगतील. हा सांगा आता. हा सांगा. हा या इकडे चला. कॅमेरा मागे जाय चला. हा सांगा. दिसतंय बघा. हा बघा आम्ही कसं बसलो. कशी बसलेत बघा. पाण्याच्या कडेला म्हशी बसले. रेड आहे की आमच्या सोबत म्हणून बसले. मग तिला मोठाला तलाव आहे. तुम्ही ह्यांना म्हणते रेड. मोठाला तलाव आहे. नाही तुमचा कलर पण म्हैस भारी दिसती पण लांब. माग सीन बिन भारी येत होता. मी पण म्हैस आहे का? नाही मी नसेल किचन मध्ये. चला आता मस्तानी तलाव बघून झालाय.
मशीनला पाणी बिन पाजलंय. आता आम्ही घरी चाललोय. मैतले की रागाला बघते. ए खाली जाऊ नका. चला चालू आता आम्ही घरी जातो आता. चला.